शिवरायांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एक व्हिडिओ शेअर करत आज माफी मागितली। पण त्यांच्या या माफीनाम्यानंतरही शिवप्रेमी शांत झालेले नाहीत। आज अनेक ठिकाणी आंदोलनं झाली आणि अनेक नेते मंडळींकडून सुद्धा सोलापूरकरांवरती तोफ डागण्यात आले। पाहुयात सोलापूरकरांच्या माफीनाम्यानंतर आज महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडलं। हे बोलण्याच्या नादात लाच या शब्दामुळे जर शिवभक्त शिवप्रेमी नाराज झाले असतील तर मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो। छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर अखेर अभिनेते राहुल सोलापूरकरांनी माफी मागितली। पण या माफीनाम्यानंतरही शिवप्रेमींमध्ये संताप कायम आहे। खासदार उदयनराजेंनी त्यांच्या स्टाईलनं सोलापूरकरांचा समाचार घेतला। ह्या लोकांना गाडलं पाहिजे। ह्या लोकांना जर गाडलं नाही तर हा देश, या देशाच्या अखंडतेला चा प्रश्न आहे आणि जास्तीत जास्त याचा मी कठोर शब्दात निषेध करतो। खरं तर मला जर विचारलं आता असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे, त्यालाच नाही तर असे जे लोक असतील ना त्या सगळ्यांना। अमोल मिटकरींनी राज्यपालांना एक पत्र लिहित सोलापूरकरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे। तर भाजपचे आमदार नितेश राणेंनी सोलापूरकरांनी माफी मागितली नसती तर पुढचा कार्यक्रम दाखवला असता असं खरमरीत विधान केलं। महाराष्ट्र सरकारला, विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार जी, आपल्याला विनंती आहे की या नराधमावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल होण्याकरता आपण निर्देश द्यावेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जर अशी प्रतारणा वारंवार होत असेल म्हणजे आपटे गेला का सोलापूरकर उठतो आणि परत एखादी विकृती जन्माला येते, ह्या विकृतीला वेळीच आळा घालावा। माफी मागितली ना त्यांनी, माफी नाही मागितली असती तर आम्ही पुढचा कार्यक्रम केला असता, पण माफी मागितली आहे। बघा, शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे। आम्ही सगळे जणांचा दैवत आहे, तो दैवत आहेत ते, आणि आमच्या दैवताबद्दल असं कोणी कुठल्याही पद्धतीची काही वळवळ करत असेल तर सगळ्यांच्या भावना भडकणारच। म्हणून कोणी असं भविष्यात अशा उगाच वळवळ करण्याचा प्रयत्न करू नये। शंभूराज देसाईंनी तर सोलापूरकरांनी रायगडावर जाऊन महाराजांच्या समाधीवर नाक घासून माफी मागावी असा सल्ला दिलाय। हे बघा, राहुल सोलापूरकरनं जे वक्तव्य काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेलं आहे ते धादांत या ठिकाणी चुकीचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला कमीपणा देणार आहे। त्यामुळं अशा वक्तव्याला नुसतं दिलगिरी व्यक्त करून भागणार नाही। राहुल सोलापूरकरनी या वक्तव्याबद्दल बिनशर्त शिवप्रेमींची आणि रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी नाक घासून माफी मागितली पाहिजे। राहुल सोलापूरकरांनी माफी मागितल्यानंतरही बुधवारी पुणे, सोलापूरसह राज्यातल्या अनेक भागात आंदोलनाचा भडका उडाला। सोलापुरात मराठा समाजानं आंदोलन केलं तर पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। आम्हाला पोलीस अडवतायत, जो गुन्हा करतो त्यालाच बंदोबस्त मिळतो। हा कसला महाराष्ट्रातला कायदा? असला कायदा आम्ही पायदळी तुडवू। समोर यावं, माफी मागताना एकेरी उल्लेख करतो। घरात जाऊन काय करायचंय, काय मतलब? या टकल्यांनी महाराजांचा इतिहास बदलायचं काम केलेलं आहे। माझी पोलिसांना आणि सरकारला विनंती आहे की त्यांनी आम्हाला न अडवता त्यांनी त्याच्यावरती कारवाई करा। त्या नालायक टकल्यावरती त्याला अटक करा, त्याच्यावरती कारवाई करा। आमच्यासारख्या शिवसैनिकाला थांबवू नका, अडवू नका, आम्ही सोडणार नाही त्याला। राहुल सोलापूरकर नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेवर अतिशय आक्षेपार्ह बोललेला आहे आणि हा काही इतिहासतज्ञ नाही, इतिहासकार नाही। त्यामुळं तो काहीतरी वाद निर्माण करायचा म्हणून असं संभाषण त्यानं केलेलं आहे। राहुल सोलापूरकरांनी आजवर अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलंय। छत्रपती शाहू महाराजांची त्यांनी साकारलेली भूमिकाही चांगलीच गाजली होती।
राज्यभरात अनेक व्याख्यानंही ते देतात. मात्र याच सोलापूरकरांनी छत्रपतींची आग्र्याहून सुटकेची घटना एका पॉडकास्टमध्ये वेगळ्याच पद्धतीनं मांडली. शिवराय औरंगजेबाला लाच देऊन सुटले असं सोलापूरकर बरळले आणि शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. सोलापूरकर हे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत विश्वस्त आहेत. शिवरायांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिथून त्यांच्या हकालपट्टीची मागणी होते. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात डोकावून बेताल बडबड करण्याची खरं तर राहुल सोलापूरकरांना काही एक गरज नव्हती. ते महाराष्ट्र खपवून घेणार नाही हे माहीत असूनही सोलापूरकरांसारखी मंडळी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हे जाणून बुजून करतायत का, असाही सवाल उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.